आपण चर्चेला परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद। आमच्या NITचे नवीन ट्रस्टी माननीय कृष्णाभाऊ इथे बसले आहेत, त्यांचे मी अभिनंदन करतो। या दृष्टीने शासनाच्या महसूल विभागाने नागपूर आणि अमरावती विभागातील नजूलचे प्लॉट 2% फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतला आणि ते घेताना आपल्या महसूल विभागाला शेकडो कोटी रुपये मिळाले, शेकडो कोटी रुपये। त्याच धर्तीवर नागपूर महानगरपालिकेने निर्णय घेतला आणि 2% फ्री होल्डनी नागपूर महानगरपालिकेला 50-60 कोटी रुपये मिळाले आहेत आणि भविष्यात ते 100-150 कोटीच्या वरती जाणार आहेत। माझी याच माध्यमातून माननीय ताई इथे बसल्यात, त्या मंत्री महोदय आहेत, याच माध्यमातून NITचे जवळपास 55,000 प्लॉट नागपूर सुधार प्रन्यासचे 55,000 प्लॉट नागपूर शहरात आहेत। ज्या पद्धतीने महानगरपालिकेने फ्री होल्ड केलाय, ज्या पद्धतीने नजूलनी फ्री होल्ड केलाय, त्याच पद्धतीने NITने फ्री होल्ड करावं। याचं कारण अनेक वर्षापासून लीज करणे, मग लीज घेणे, मग त्याच्यावर ग्राउंड रेंट घेणे, त्याच नागरिकांना महानगरपालिकेचा टॅक्स भरणे, त्याच नागरिकांना गैरकृषी कर भरावा लागणे, तो सध्या बंद आलाय। पण या जाचक अटीमुळे जे निवासी प्लॉट आहेत त्या सर्व नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतोय आणि NIT सारख्या संस्थेत 10व्या चक्कर मारा, मग त्या NOC मिळत नाही, मग याची खरेदी त्यांनी केली, त्याची खरेदी त्यांनी केली। या सगळ्या दृष्टीने त्या 55,000 NITच्या लीज धारक प्लॉट धारकांना अडचण निर्माण होते। त्यामुळे या अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून NITने फ्री होल्ड करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे। त्याच्यावर सर्व निवासी NITच्या सर्व निवासी प्लॉट धारकांना आपण 2% त्या प्लॉटचं मालक करणार काय आणि मालक करणार असेल तर किती दिवसात, हे अधिवेशन संपायच्या आत तसा आदेश आपण काढणार का, एवढी माझी फक्त विनंती। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सदस्यांनी मांडला ते मुद्दा अतिशय खरा आहे की आपण नजूलच्या प्रॉपर्टी फ्री होल्ड केल्या, आपण महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांच्या जागा फ्री होल्ड केल्या आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या जवळजवळ 55,719 भूखंड आहेत अध्यक्ष महोदय, आणि त्यांचा प्रस्ताव 2/6/2025 ला आमच्याकडे प्राप्त झालेला आहे अध्यक्ष महोदय। आणि त्याच्यावर जवळजवळ आम्ही 2% प्रीमियम जसं सदस्यांनी म्हणले तसा 2% आकारून, आणि जर 1000च्या पुढच्या प्रॉपर्टी असेल तर त्याचा विचार केला जाईल की 5% त्याच्यावर आकारायचे का। आणि जवळजवळ आम्हाला ह्याच्यामध्ये 830 कोटीपर्यंतचा प्रीमियम शासनाला मिळणार आहे अध्यक्ष महोदय। त्यामुळे सदस्यांच्या मागणीनुसार आम्ही लवकरात लवकर हा प्रस्ताव पारित करून देऊ। कोपडे साहेब। माझी विनंती एवढीच आहे की आपण निवासी करता एकच दर ठेवावा, कमर्शियल करता आपल्याला जो योग्य वाटेल शासनाला तो त्यांनी घ्यावा, आणि दुसरं हे अधिवेशन संपायच्या आत आपण हा आदेश काढावा अशी माझी। मंत्री महोदय, प्रवीण भाऊ तुम्हाला 2 वेळा संधी दिली। अध्यक्ष महोदय, माननीय कृष्णाभाऊंनी जे मुद्दे मांडले आहेत त्यात पूर्ण माझं समर्थन आहे। फक्त मी या NITच्या विषयावर भाऊंचं माझं जे काही दोघांमध्ये जे हे आहे त्यात मुंबई MMR रिजनची सगळी व्यवस्था वेगळी आहे, त्यांचं काम वेगळं आहे, ते कुठल्याही महानगरपालिकेच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत। माननीय ताई पुण्यावरनं MMRDAचं पूर्ण प्राधिकरण वेगळं आहे, ते कुठल्याही महानगरपालिकेच्या किंवा एरियात हस्तक्षेप करत नाही। NIT बरखास्त करू नका, पण NITचे सर्व अधिकार NITला MMRDAचे सर्व अधिकार द्या आणि ते शहराच्या 25 किलोमीटरमध्ये पूर्ण काम करतील। कारण काय होतं, ते भाऊंना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे माननीय अध्यक्ष महोदय, की एक तर NMC काम करते, म्हणजे तुम्हाला सांगतो दुर्दैवाने मला बोलावं लागतं, NMC काम करते, NITचे कॉन्ट्रॅक्टर बिल उचलतात, NIT काम करते, NMCचे कॉन्ट्रॅक्टर बिल उचलतात, NIT पाण्याच्या लाईन टाकत नाही, NIT ज्या पद्धतीने गटर सिवरच्या लाईन टाकते किंवा पाण्याच्या लाईन टाकते त्याला NMCचे कन्सल्टंट त्याला मंजूर करत नाही। ज्या NITच्या लेआउटमध्ये NITने काम केलं ते काम पूर्ण झाल्यावर जे महानगरपालिकेने टेक ओव्हर करायला पाहिजे ते महानगरपालिका टेक ओव्हर करत नाही। ज्या NITच्या लेआउटमध्ये NIT दिवाबत्तीचं काम करत नाही, कुठलेही लाईट लावत नाही, पोल लावत नाही, ते काम महानगरपालिकेला करावं लागतं। या डुप्लिकेशनमुळे नागरिकांचे हाल होतात।
माझा काही कोणाचा विरोध नाही, म्हणून माझी विनंती आहे, एक तर या शहरात पूर्ण नियंत्रण एनएमसीला द्यावं आणि शहराच्या बाहेरचं पूर्ण एनआयटीला द्यावं, काही अडचण नाही. पण एका दोघं जण पाय घुसवतील तर मग आरोप होतात, मग पाणी साचलं, मग रस्त्यांवर गड्डे पडले, मग तो रस्ता कोणाचा आहे, मग ते काय कोणाचा आहे. माझी विनंती एवढीच आहे की कुठल्याही एका संस्थेवर अकाउंटेबिलिटी फिक्स करावी आणि एनआयटीला एनएमआरडीएचे सगळे अधिकार द्यावेत आणि एनएमसी जो एनएमसीचे द्यावेत. दुसरं, माझी ताईंना हात जोडून विनंती आहे की आपण अधिवेशन संपायच्या आत त्या 55,000 निवासी प्लॉट धारकांना त्यांच्या प्लॉटचं मालक करावं, अशी मायबाप सरकारला मी हात जोडून विनंती करतो आहे. प्रवीण भाऊ एवढे प्रश्न विचारलेत, उत्तर घ्या मग प्रश्न विचारा ना तुम्ही. सगळे प्रश्न मंत्री महोदय उत्तर द्या. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, अर्धा तास चर्चा हे प्रवीण दटकेंनी जी लावली ज्या प्रस्तावासंबंधी, अध्यक्ष महोदय, त्या प्रस्तावासंबंधी मी आधीच उत्तर दिलेलं आहे की 55,719 भूखंड आहेत आणि ज्याची आम्ही आत्ता जो विचारात घेतलेला आहे प्रस्ताव, आणि त्याच्यामध्ये रेडी रेकनरच्या 2% आणि 1000 फुटाच्या वरच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यामध्ये आम्ही 5% लावण्याचा आत्ता प्रस्तावित आहे. तरीसुद्धा त्याबाबतचा अंतिम निर्णय मी सदस्यांना सांगू इच्छिते की लवकरात लवकर, म्हणजे पूर्ण प्रस्ताव आता आपल्याकडे अभ्यासाला आहे, त्या पद्धतीने सगळ्या खात्यांच्या ह्याच्यामध्ये चर्चा करून त्या प्रस्तावाला लवकरच आम्ही मान्यता देऊ.